कॅमेरा पर्सन व्यंकटेशसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा मागच्या काही दिवसापासून पावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी संकटात आहे। पेरणी केलेल्या शेतीला ऐन पावसाळ्यात स्प्रिंकलरनं पाणी देण्याची वेळ आली आहे। आढावा घेतलाय माधव दिपके यांनी। पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडत असला तरी मात्र मराठवाड्यात अपेक्षित असा पाऊस झालेला नाहीये। मी सध्या हिंगोली शहरालगत असलेल्या असंच एका शेतामध्ये उभा आहे। या ठिकाणी चक्क पावसाळ्यामध्ये शेतातील पिकाला पाणी देण्याचा प्रयत्न केला जातोय। मान्सून पूर्व जो पाऊस झालेला आहे त्याच पावसाच्या भरोशावर हिंगोली जिल्ह्यामध्ये 40 ते 50% पेरण्या झाल्या आहेत। त्यामध्ये सोयाबीन, कापूस, हळद, तूर या पिकांची लागवड आणि पेरणी पूर्ण झालेली आहे। परंतु काही दिवसापासून जे ते पावसाने दडी मारली आहे, जोरदार असा पाऊस पडलेला नाही। त्यामुळे शेतामध्ये जे काही बियाणं आपण पेरणी केलेलं आहे ते बियाणं वाया जाऊ नये यासाठी शेतकऱ्याच्या वतीने स्प्रिंकलरच्या साहाय्याने अशा पद्धतीने जे ते शेतीला पाणी देण्याचा प्रयत्न केला जातोय। यावर्षी हवामान विभागाच्या वतीने अंदाज व्यक्त करण्यात आला होता की यावर्षी मान्सून लवकर येईल आणि शेतकऱ्यांच्या पेरण्या वेळेत होतील। परंतु मृग नक्षत्राच्या काही दिवसा अगोदरपासूनच पावसाने दडी मारली, तेव्हापासून ते आतापर्यंत पाऊस बरसलेला नाहीये। त्यामुळे बळीराजाची चिंता जे ते वाढलेली आहे। पावसाने यावर्षी लवकरात लवकर बरसावं आणि पेरण्या कशा का होईना परंतु लवकर व्हाव्या अशी मागणी जे ते शेतकरी जे ते अपेक्षा व्यक्त करू लागलेत। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। भंडारा आणि गडचिरोली या दोन जिल्ह्याला जोडणारा द्रुतगती मार्ग हा भंडाऱ्याच्या